श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपण आहोत चौथा अध्यायावरती. अजिबात वेळ वाया न घालवता पटकन करूया आपल्या अध्यायाला सुरुवात, कारण की अतिशय महत्त्वाचा आणि माझा आवडता असा हा अध्याय आहे. झटपट पटापट आपण चालू करूया वाचनाला. अध्याय चौथा. श्री गुरु दत्तात्रेयांची जन्मकथा. श्री गणेशाय नमः. सिद्ध योगी नामधारकांना दत्त जन्माख्यानातून सांगू लागले. ते म्हणाले, वत्स, सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी सर्व जलमय होते. नंतर त्यात हिरण्यगर्भ निर्माण झाले. हिरण्यगर्भ म्हणजे रजोगुणाने उत्पन्न झालेले ब्रह्मदेव. त्या हिरण्यगर्भाला ब्रह्मांड असेही म्हणतात. त्याची 2 शकले झाली, आकाश आणि भूमी. ब्रह्माजींनी त्यामध्ये 14 भुवनांची रचना केली. 10 दिशा काळ, मन, बुद्धी, वाणी, कामादी षडविकार उत्पन्न केले. मग त्या सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्त्य, पुलह, क्रतू आणि वसिष्ठ असे 7 मानसपुत्र सप्तर्षी निर्माण केले. अनुसूया या अत्री ऋषींच्या पत्नी त्या महान पतिव्रता होत्या. पतिसेवेने त्यांचा पुण्यप्रभाव इतका वाढला की त्या पुण्याईच्या बळावर त्या स्वर्गाच्या स्वामिनी होतात की काय अशी देवांना चिंता वाटू लागली. इंद्रदिकांची ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची भेट घेऊन या चिंतेने निवारण करायला सांगितले. इंद्र म्हणाले, अनुसूया पतिभक्त आहेत. त्यांचे अलौकिक आचरण पाहून सूर्यही घाबरतो. त्यांना त्रास होऊ नये म्हणून अग्नी, वायू, पृथ्वी हे सर्वच सौम्य होतात. त्यांना उपद्रव झाल्यास त्या आम्हाला शाप देतील की काय अशी सतत भीती वाटते. यावर काहीतरी निश्चित उपाययोजना करावी. तेव्हा अनुसूयांचे सत्व पाहण्यासाठी त्रिदेव भिक्षुक रूपाने अत्रींच्या आश्रमात आले. त्यावेळी ते ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते. आश्रमात अनुसूया एकट्याच होत्या. त्यांनी त्यांना हाक मारली व म्हणाले, आम्ही ब्राह्मण अतिथी खूप भुकेले आहोत. तुम्ही इच्छा भोजन देता अशी कीर्ती ऐकून इथे आलो आहोत. अनुसूयांनी त्यांचे यथेच्छित स्वागत केले. तेव्हा ते म्हणाले, आम्ही स्नानादी कर्मे करूनच आलो आहोत. अत्री येईपर्यंत थांबणे आम्हाला शक्य नाही. म्हणून त्वरित भोजन देत असाल तर ठीक, नाहीतर आम्ही जातो. त्यांचे म्हणणे मान्य करून अनुसूयांनी त्यांना आश्रमात नेले. त्यांना पाटावर बसवले आणि पात्रे मांडली. तेव्हा ते म्हणाले, सती, आम्ही तुमच्या सौंदर्याची कीर्ती ऐकून इथे आलो आहोत. तुमच्या हातच्या स्वयंपाकाची चव घ्यावी आणि तुमचे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे. म्हणून तुम्ही नग्न होऊन आम्हाला वाढणार असाल तरच आम्ही जेवू, अन्यथा निघून जाऊ. ते जे 3 ऋषीमुनी जेवायला आले होते मित्रांनो, त्यांनी माता अनुसूया यांच्या पुढे एक शर्त ठेवली, एक अट घातली की आम्ही खूप ऐकून आहे तुमच्या पाहुणचाराबद्दल, तुमच्या अलौकिक सौंदर्याबद्दल, आणि आम्हाला हे पण ऐकून आहे की तुमच्या दरवाजावर आलेलं कोणीही रिकाम्या पोटी किंवा खाली हात वापस जात नाही. तर परंतु आम्ही जोपर्यंत तुम्ही आम्हाला निर्वस्त्र होऊन भोजन नाही देणार तोपर्यंत आम्ही भोजन ग्रहण करणार नाही अशी त्यांनी अट ठेवली अनुसूया माताजवळ. कारण की त्यांना त्यांचा पतिव्रत जो आहे ते भंग करायचं होतं. त्यामुळे त्यांनी अशी अट ठेवली. हे सगळं ऐकताच पुढे अनुसूया मातेने काय केलं हे बघा मित्रांनो. तेव्हा अनुसूयाचे सत्व पाहण्यासाठी तेव्हा हे ब्राह्मण आपले सत्व पाहण्यासाठी आलेले कोणीतरी श्रेष्ठ महात्मे आहेत हे अनुसूयाच्या लक्षात आले. मग अतिथी विन्मुख गेले तर पतीच्या आज्ञेचे उल्लंघन होते आणि विवस्त्र होऊन वाढावे तर पतिव्रतेचा धर्म मोडतो. अशा परिस्थितीत आपण करायचे तरी काय? अर्थात प्रसंग बिकट असला तरी मार्ग हा काढलाच पाहिजे. आज माझ्या पतींच्या तपश्चर्येची परीक्षा आहे. तेच माझे रक्षण करेल असा विचार करून त्यांनी त्यांच्या मागणीला होकार देऊन त्या स्वयंपाकगृहात गेल्या. तिथे विवस्त्र होऊन पक्वाने पाने उचलली व माझ्या पतीची तपश्चर्या जर श्रेष्ठ असेल तर हे 3ही लहान बालके होती.
सॉरी मित्रांनो, दरवाजावरती कोणीतरी आलं होतं. तर बघा, अनुसया माता यांनी ओळखून घेतलं की हे कोणीतरी महान ऋषीमुनी आहे, जे की माझे परीक्षा घेण्यासाठी त्यांनी मला अशी अट घातलेली आहे. हे नक्कीच माझ्या पातिव्रत्याची परीक्षा घेत आहेत. तर त्यांनी सुद्धा विचार केला की जर का मी हे जे ऋषीमुनी आहे जे माझ्या दरवाजावरतून जर रिकामे पोटी गेले तर माझ्या पतीच्या धर्माला म्हणजे माझ्या पतीचं नाव खराब होईल किंवा त्यांचं जे आहे ते त्यांच्याबद्दल लोक चुकीचं समजतील. तर आणि जर का मी विवस्त्र होऊन जर का मी त्यांना जेवण वाढलं तर माझं जे सत्व आहे, माझं जे सत्व आहे ते भंग होईल. हा सगळा विचार करून त्यांनी एकच काम केलं. त्यांनी आपल्या मनातल्या मनात असं देवालाच बोललं एक प्रकारे की जर का माझी श्रद्धा खरी असेल किंवा माझ्या पतीची श्रद्धा खरी असेल तर हे तिन्ही जे मुने आले आहेत ते लहान बालकं होती. तर पुढच्या भागात बाकीची स्टोरी सांगते मित्रांनो, नाहीतर व्हिडिओ आपला खूप मोठा होईल. भेटूया पुढच्या वेळी.